आणि तो दिवस आणि आजचा दिवस माझा श्वास स्वामींचा आहे. आणि मी स्वामींना नेहमी सांगते की तुम्ही मला कुठे नेणार आहात, काय करणार आहात मला नाही माहीत, पण मला जमिनीवर ठेवा. आणि मग तिथून मी मागे नाही बघितलं. आयुष्यात बऱ्याच व्यक्ती आल्या, बऱ्याच त्या सोसायटीतला एक अनुभव सांगते तुम्हाला, नाव नाही सांगणार. तर एक व्यक्तिमत्व, खूप वयस्कर व्यक्तिमत्व माझ्याकडे आलं आणि सहज बोलता बोलता विषय निघाला. काही म्हणजे त्यांना माझा बॅकग्राऊंड काही फार डीपमध्ये माहीत नव्हता की मी वास्तू करते का, पण उडतं उडतं माहीत होतं की अगं शुभांगी असं असं आहे, काय करता येईल का. म्हटलं ठीक आहे, आपण बघू. आणि मी दत्तावधूत विरचित स्वामींची पोथी आणली, त्यांच्या हातात दिली. म्हटलं काकू तुम्ही याचा जप करा, तुम्ही हे वाचा, तुम्हाला जे काय वाटतं ते सांगा, कारण त्या पोथीत एक्सपिरियन्स पण होते. वर्ष 2 वर्षात, वर्षभरात त्या आजारातनं पूर्णतः बाहेर आल्या. आणि शी वॉज लाईक की हे स्वामींनीच केलं. म्हटलं अर्थात नाही, तुझ्यामुळे. म्हटलं नाही, मी फक्त माध्यम आहे, कनेक्ट डॉट जोडणारी. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की त्यांनी मला एक अजून खूप पर्सनल आहे त्याच्यामुळे तो सांगू शकत नाही. मग म्हटलं ठीक आहे, तुम्ही हा उपाय करून बघा. तर त्यानंतर त्यांच्याकडनं मला जवळजवळ कित्येक रेफरन्स आलेत. त्याच्यामुळे स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. तुमचं इंटेन्शन, भाव चांगला ठेवा. त्याच्यामुळे ह्या इतके अनुभव आहेत माझे. इवन तुम्हाला माझा 2011 सालीचा, बिफोर कमिंग टू दिस एरा वास्तूच्या, मी असं सांगेन की 2011 साली ह्या एरामध्ये येण्या अगोदर तुम्ही ना एखाद्या व्यक्तिमत्वाशी कनेक्ट होता. ठीक आहे, कसं होतं की मी स्वामींशी कनेक्ट आहे, नो डाऊट. म्हणजे माझे प्राण आहेत, ते श्वास माझा ते आहेत. पण तरी पण आहे ना, तुम्हाला त्यांच्यापर्यंत कनेक्ट करणारं पण कोणीतरी लागतं. बरोबर आहे. आणि 1 जुलै वाढदिवस माझा, 1 जुलै 2011ला, रादर 30 जून 2011ला माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की आय वॉज लाईक की नाही आता बस. म्हणजे आपण एका पीकला येतो कुठल्याही डिसिजनला, आणि मी त्या पीकला होती. आणि त्याच्या लिटरली 8 दिवस आधी माझ्या हातात एक पुस्तक येऊन गेलेलं. आणि पुस्तक वाचायची आवड असल्यामुळे ते पुस्तक लिटरली गटा आपण पाणी पितो ना तसं प्यायली होती मी. 200 पानांचं पुस्तक मी साधारणतः 6.5-7 तासात संपवलं. आणि ते पुस्तक बंद केलं आणि म्हटलं यार आपल्याला एकदा जायला पाहिजे इथे. हे 8 दिवसापूर्वीचं. आणि 30 जूनला अशी काहीतरी घटना घडली आणि मला पहिलं स्ट्राईक कोण व्हावं तर ते व्हावेत. अच्छा, स्वामी नाही झाले तर अरे हे काहीतरी वेगळं आहे. म्हटलं ओके डन. बस पकडली, कोणालाही माहीत नाही, आहोंना माहीत नाही, कोणाला माहीत नाही. मी बस पकडली, डायरेक्ट गेली तिथे, उतरली तोही मठ आहे. त्या मठात गेली. आपण स्वतःला सोडून देतो ना, म्हणजे स्वाधीन करतो ना एखाद्याच्या, ती भावना माझी त्या मठात होती. स्वामींच्या इथेही आली नव्हती. म्हणजे स्वामींचा हक्क सगळं आहे, पण मी स्वाधीन तिथे केलं. आणि मी तिथे उभी आहे, फार काही गर्दी नाही आहे. नॉर्मली तिथे प्रचंड गर्दी असते, चला पुढे असं असतं. मला आजही आठवतोय तुम्हाला सांगताना क्षण. ते उभी आहे आणि फक्त रडते मी. मला माहिती नाही मी का रडते, का माझ्या डोळ्यातून पाणी येतंय. बराच वेळ अशीच परिस्थिती होती माझी. आणि मी म्हटलं तुम्ही मला इथे का बोलवलंय? जर तुम्ही बोलवलंय तर मार्ग तुम्हीच द्यायचा. आता मी इथून कुठे नाही जाणार. आणि ते म्हणजे धनकवडीचे शंकर महाराज. आणि ते पुस्तक म्हणजे साद देती हिमशिखरे. श्रीप्रधानांना जो अनुभव आला ना, मला असाच काहीसा अनुभव, म्हणजे मी काही त्यांच्या एवढी मोठी नाही, पण त्या पुस्तकाने माझं आयुष्य टर्न अराऊंड झालं. आणि 2011ला मी त्यांना प्रश्न विचारला की जर तुम्ही मला आज उत्तर दिलं तरच मी परतीचा प्रवास करणार, नाही तर नाही. आणि मग त्याच्यानंतर त्या दिवसभरात अशा काही घटना घडल्या, माझ्या डोक्यात असे काही विचार तरळून गेले. मी म्हटलं ना, आपले विचार पण आपले नसतात. असे काही विचार तरळून गेले, असे काही व्यक्तिमत्व आजूबाजूला येऊन गेले
की ते तुम्हाला सहज सांगून जातात, अरे तू हे कर, अरे तू ते कर. आणि तिथून मग मी पुन्हा परतीचा प्रवास डोंबिवलीचा केला. आणि शंकर महाराजांनी मला परत, म्हणजे तुम्हाला माहीत असेल, शंकर महाराजांच्या मठात स्वामींच्या नावाचा जप होतो. हो हो हो. आणि तिथे मी एकदम कनेक्ट झाले की अरे आपले स्वामीच ते, फक्त माध्यम हे आहेत कदाचित. म्हणजे स्वामी सांगत असेल की ठीक आहे तुला अक्कलकोटला यायला नाही जमत ना, याच्याकडे ये. सो म्हटलं यार इझी आहे, कारण इथून पुन्हा सोपं आहे, इंद्रायणी पकडली तरी सोपं होतं. आणि मग धनकवडीला गेल्यावर म्हणतात ना आपल्याला एक आत्मिक समाधान लाभतं किंवा आपण खूप कनेक्ट होतो, ते मी तिथे शंकर महाराजांच्या इथे कनेक्ट व्हायला लागली. याच्या आधी पण शंकर महाराज माझ्या आयुष्यात एकदा येऊन गेले. ओके. टी व्ही बघत असताना, सिरियल बघत असताना कुठल्या तरी सिरियल्समध्ये त्यांचा असा फोटो बघायची. अच्छा. आणि त्यांचा जो दाढीवाला फोटो आहे ना, माझ्या वडिलांची सेम तशीच दाढी होती. ओके. आणि मी म्हणायची अय्या हे पप्पांसारखे दिसतात ना. माहितीच नाही की अय्या हे पप्पांसारखे दिसतात ना. ही माझी भावना, म्हणजे अगदी लहानपणीची, खूप आधीची. म्हटलं वाव किती छान, पप्पांसारखे दिसतात, कसे बसलेत ना. म्हणजे भाव वेगळा आहे त्यांचा. ह्या भावनेने मी तिकडे ते कनेक्ट झाली आणि मी तिथे गेली. आता हे झालं, कनेक्ट झाली, सगळं झालं. आणि तिथून मग माझे धनकवडीचं वाऱ्या सुरू झाल्या. ओके ओके. पुन्हा बोलवल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. माझा तो एक अनुभव सांगते. मी काहीतरी महाराजांना संकल्प केला की मी असं असं पौर्णिमा करेन. अच्छा. खरंच करून बघा, हा करण्यासारखा उपाय आहे. पौर्णिमा करायच्या होत्या मला 5. किती? 5 पौर्णिमा 5 महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे लॉजिकली. म्हणजे आपणच करतो असं म्हटलं तर. मी ज्या पौर्णिमेला सुरू केलं ती होती हनुमान जयंती. ओके. आणि ज्या पौर्णिमेला माझी 5वी पौर्णिमा सुरू कंप्लीट संपूर्ण झाली ती होती हनुमान जयंती. 1 वर्ष. 1 वर्ष. आणि त्या 1 वर्षात जी माझी परीक्षा घेतली आहे ना, ठीक आहे तू येऊन दाखव. अच्छा तिकीट कर बुक आजच्या आज. अच्छा तुझ्या लक्षात नाही राहिलं, तुझा प्रॉब्लेम आहे तो, माझा नाही यायचं आज. अच्छा. असं करत करत आहे ना, जेव्हा 5वी पौर्णिमा आली ना त्यावेळेस म्हटलं महाराज माझी चूक होते, प्लीज माझी लायकी नाही करून घ्यायची, माझ्याकडनं करून घ्या हे म्हणाले. आणि माझं तिकीट बुक रजिस्टर आणि 5वी संपूर्ण झाली. मी हे का सांगते तुम्हाला की आपल्याला असं वाटतं की आपण हे सगळे देवाचे उपाय किंवा वास्तूचे उपाय किंवा ज्योतिषाचे उपाय सगळे आपण करून घेत असतो. त्यांना जोपर्यंत तुम्ही सरेंडर होत नाही की मला काहीतरी मार्ग दाखवा, मला काहीतरी आणा, तोपर्यंत ह्या घटना घडत नाही. बरोबर आहे. आणि मग हे असं घडत 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 इथपर्यंत गेलं की अचानक माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की अरे आम्ही ना गिरनारला चाललो, येतेस का? ओके. आता तिला सांगायचं माझं धाडच होईना की बाई ग मी डाव्या पायाने लंगडते, मी चालू नाही शकत आहे. पण म्हटलं नाही, ज्यावरती विचारणा झाली त्यावरती काहीतरी नियोजन आहे. म्हटलं हो येते. तिकीट बुक झालं, सगळं झालं. गिरनारच्या पायथ्याशी जे हनुमानजी आहेत, म्हणजे जाणकार व्यक्तींकडनं माहिती मिळाली की तुम्ही त्यांच्या परमिशनशिवाय वर नाही जाऊ शकत. हो. आणि त्यांना बोलायचं असतं की तुम्ही माझा हा प्रवास करून घ्या. हे माहीत होतं. म्हटलं हां ठीक आहे. मी म्हटलं की महाराज मी तुमच्या चरणी आली आहे, तुम्हाला माहिती आहे माझी कंडिशन काय आहे, मी चालू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे, मला इथून वर जायचं आहे. ओके. खाली आणायचं की नाही ते तुम्ही ठरवा, तिथपर्यंत पोचायचं. आणि ॲब्सोल्यूट सरेंडर. रात्री 12-12:30 आम्ही सुरू केलेलं चढायला. सगळे म्हणजे जे काय 7 स्वर्ग आहेत ना ते सगळे आठवून झाले होते माझे. ओके. प्रत्येक पावला गणित ते आठवत होते. आणि महाराज अशी परीक्षा घेत होते की साधारणतः 200-300 पायऱ्यावर गेल्यावर आम्ही दोघीच होतो ज्या स्लो मोशनवाल्या होतो. ट्रेकिंग भाषेत लास्ट वॉरेंटर म्हणतात त्यांना. तर आणि ना 2 वेळा सिंहाचा आवाज आला. ओके. नॉर्मली असं म्हणतात की तिथे तुम्हाला भीती नाहीये, असतात पण तुम्हाला म्हणजे वारी करणाऱ्याला भीती नाही. म्हटलं महाराजांनी ऐकलं वाटतं आपल्याला वरच जायचंय डायरेक्ट, ही माझी भावना. म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही.